अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शहरातील कॉलेज रोड परिसरामध्ये खासगी सावकारीच्या पैशांच्या वादातून एका तरुणावर बंदूक रोखून तसेच त्यास बंदुकीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून गंगापूर पोलीस या प्रकरणी योग्य दखल घेत नसल्याचा आरोप पीडिताने केला आहे. अमृतधाम येथील रहिवासी तुषार भोसले हा आपल्या मित्रांना कॉलेज रोड येथे भेटण्यास गेला असता रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास संशयित सूरज तिवारी, प्रशांत भुकेफोडे, निखिल साळवे आणि अमित यादव हे फॉर्च्युनर कारने MH 15 KG 8055 तेथे आले. तुषारने 8 महिन्यांपूर्वी 15% व्याजाने 8 लाख रुपये घेतले होते. दरमहा 75,000 रुपये व्याज देत असून या पैशाच्या वादातून संशयितांनी तुषारवर बंदूक ताणून त्याला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तुषारच्या डोक्याला आणि गालाला गंभीर दुखापत झालेली असून MLC नोंदवण्यात आलेली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप जखमी तुषार भोसले यांनी केला आहे. माझं नाव तुषार संतोष भोसले. मी अमृतधाम इथे माझी बायको, माझा मुलगा, आई आम्ही 4 जण राहतो. मी काल रात्री 10 वाजता कॉलेज रोड इथे मित्रांना भेटण्यासाठी गेलो होतो. 11:30 वाजेपर्यंत मी व माझे मित्र तिथे गप्पा मारत होतो. 11:30 वाजता सूरज तिवारी सावकार हा त्याची फॉर्च्युनर गाडी MH 15 KG 8055 ही घेऊन आला. त्याच्याबरोबर अमित यादव, प्रशांत भुकेफोडे, निखिल साळवे व एक अन्य इसम हे आले होते. सूरज तिवारी सावकार याच्याकडे बंदूक होती, त्याने माझ्याकडे बंदूक फिरवली होती. प्रशांत भुकेफोडे यांनी बंदूक ही गालावर मारली व त्याच्यावर बाकी साथदार होते, त्यांनी मला मारझोड केली. माझ्या हाताला, पोटाला चाकू, त्यांच्याकडे काहीतरी हे धारदार शस्त्र होते त्याच्याने मारली. मी काल रात्री पोलिसांना कंप्लेंट पण केली होती. इथं दवाखान्यामधनं पण गेलेली होती. मला असं वाटतं पोलीस मला सहकार्य करतील आणि सूरज तिवारी सावकार याच्यावर कारवाई करतील. आणि या घटनेमुळे नाशिकमधील खासगी सावकारांच्या दहशतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कायद्याच्या बालेकिल्ल्यात पोलीस अशा खासगी सावकारांना देखील कायदा दाखवतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.